किल्ल्यामध्ये ते तलवारीमध्ये प्रवेश केला. ती तलवार टाकली उदयनराजे. आणि इंग्लंडाची तलवार आहे ती दांडपट्टा 7 फूट लांब. महाराज 5.5 फूट तलवार 7 फूट म्हटल्यानंतर कसं, तर घोड्यावरची दांडपट्ट्याची तलवार म्हणजे अशी तलवार तिथं आहे. आणि ही इथे तलवार जी आहे आता आतमध्ये ते हंबीरराव मोहिते आपले सरसेनापती. आणि त्या सेनापतीमध्ये एकट्याने ते 600 लोक मारले. ती तलवार इथे आतमध्ये. आता ह्या तलवारीचा उपयोग आपण कधी करतो, ह्या चौकट नवरात्रामध्ये एक गाव 2 तुकडे, ते कुणाचे बोकडाचे. अफजल खानचा हाता बोकड होता म्हणून बोकडाचं काहीतरी रक्त पाहिजे, रक्त हे पाहिजे. एका गावात 2 तुकडे केले पाहिजे. ही अजूनही आपले हक्क मान आहे. आम्ही कशाला हे करत नाही. छत्रपती अजून आपले आहेत, त्याच्या पाठीवर आपण त्या राहायचं, आपला मान मिळवायचा आणि आपलं काम करायचं. म्हणून आज महाराष्ट्र ग्रस्त छत्रपतीने धर्माचं रक्षण केलं, जागृत केलं. आणि म्हणून ह्या भूमीला काय म्हणतात, अलंकापुरी पुण्यभूमी. पण ही सगळ्यांची भूमी. कुठच्याही भूमीवर गेला तिथं राज्य करते. पण ह्या गडाचं नाव अशा तरी. म्हणून आता त्यावेळेचे मावळे होते, तर त्यावेळेची कविता होती. आता मी तो थोडासा मला सांगायचं आहे मावळे लोकांना कसे हे होते. त्यावेळेची कविता, माझे हे हाड लयचे पैसे नसे, या नसा नसातून हिंमत माझी वसे. खबरदार ठाच मारून जाल का चिंदड्या करून. तर त्याच्यात एक माणूस निघाला, तो खंडूचे खोपडे आपले गद्दार. नाव घ्यायला म्हणजे आपण कोणाला भेट नाही, आपल्याला काय घेणं आहे कोणाचं. तर त्या काळातलं आहे, त्या काळातलं म्हणून त्यांनी काय केलं, फादर खानला रस्ता दाखवला. का रस्ता दाखवला की मला काहीतरी मिळेल. पण त्याला काही मिळालं नाही. मोऱ्यांना जसं म्हटले पोत्यात भरले मामा असून, तसा याला पोत्यात भरा आणि कड्यावरनं खाली फेकून द्या. कड्यावरनं फेकून द्या म्हटलं. तर काही लोकांनी सांगितलं की त्याला किल्ल्याच्या बाबतीत त्याला डोकं चाललं होतं, त्याला जीवदान द्या. म्हणजे ठीक आहे, त्याला जीवदान कसलं दिलं. कडा म्हणले होतो हा आता तोडा डावा पाय, म्हणून ती खबरदार जी घेतोच आमची आणि तिकडे चाकरी करतो. तसं करू नको. जातीसाठी माते म्हणतात ना, आम्ही जात मराठीचं जात लढवा नाही करता, आणि तो तुकड्यासाठी तिकडे गेला अशा तऱ्हेने. म्हणून हा महाराष्ट्रातला आपला मावळ्या लोकांचा हा इतिहास आहे, आपला नाही. मी आता माणूस जे आहे हा गडकरी म्हणून म्हणजे दिंडी सेवक आहे म्हणून मी काम करत असतो, अजूनही करतो. आणि अजूनही रात्री बघितलं असेल सगळ्या लोकांनी आपल्या ज्या काही गोष्टी आहेत ते थांबवत नाही, आणि थांबवून सुद्धा ते आपल्याला जमत नाही. किती जरी माणूस झालं तिथे मी उडी घालणार. आता माझं वय किती आहे, 76च्या पुढचा माणूस. आता हे सगळं करतायत पण आपण पाठीमागे आहे. याचं कारण काय की आता धक्काबुक्की तर आम्ही कुठं जर हे झालो, पण तसं धक्काबुक्की कोणी करू शकत नाही. त्याचं कारण काय माहिती की अजून आपण सळसळतंय, अजून हे करतो. एक आवाज केला तरी आता महाराज झालं तर आपला मानाचा मुद्रा सगळ्यांचा असा आहे. आता वाकल्याशिवाय शरण येत नाही. म्हणून अफजल खान काय म्हणला की महाराज वाकले पाहिजेत. हा डोंगराचा चिवा आहे, तो वाकायचा कसा तरी 4 फुटाचा गेट बनवला. महाराज वाकले नाही, तलवार छावणी टाकून दिली. आणि काय झालं, मला परत आवाज आला. तोपर्यंत महाराजांनी पोचला बाहेर पडला. सय्यद म्हणता धावून आला, आपल्या जीवा माल्याने वरतावर सुचवला होता जीवा म्हणून वाचला. अशा तऱ्हेने महाराजांचा हा आपला महाराष्ट्र अजूनही गरज. आता महाराज जलमे, आता सांगायचं म्हणजे विषय आहे, महाराज जलमे वर्षात शुद्ध तृतीय आहे. अक्षय तृतीयाला आपण त्यांचा उत्सव करतो, हे करतो. आता इथं आपली 3 पार्टी म्हणून नाही सांगत, काँग्रेसवाले करतायत, शिवसेनेवाले करतात, आम्ही बी करतो. पण वर्षात शुद्ध तृतीय. पण हा एवढा आवाज आपल्या महाराष्ट्रात अजून चालू आहे. आता असे लोक येतात. बाबासाहेबांच्या पुरंदऱ्यामध्ये आम्ही मुंबईला सुद्धा किल्लेदार म्हणून सगळे, आता बाळ ठाकरे होते सांगायचं. आज मुंबईमध्ये बाळ ठाकरे होते म्हणून मुंबई राहिले गेले. आता त्या दृष्टिकोनातून की आपण जनतेचं काय करायचं, पुढचा माणूस काय करतो त्याच्यावर बघतो. नुसतं आपण अशा पद्धतीने त्या दृष्टिकोनातून अजूनही आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही चालतो. आता हा प्रश्न आहे. आता मी असं म्हणजे अशा तऱ्हेने आता पोराने नाही बघायचं, कोणी बघायचं. बरोबर. आता माझा मुलगा असतो म्हणजे तसं म्हणजे काय काय बघायचं, ते सगळे तिने आशीर्वाद चांगले देत. वासना चांगल्याची फळ येतात आणि वासना नसेल पण मन में गंगा काटवत में चंगा. मनामध्ये सगळं ते संचरलं पाहिजे, मनामध्ये वाटलं पाहिजे आणि तो सूरपणा दाखवला पाहिजे. आता ह्या रणांगणामध्ये उतरता
आपण उतरलोय तर आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण रणगाडात विजय मिळवू शकत नाही. म्हणून विजयदशमी जी म्हटली गेलेली आहे ती सगळ्यांची विजय. महाराजांनी रक्ताचे पान पणाला लावले आणि त्या दृष्टिकोनातून हा धर्म आपला राहिला गेला. तसा त्याच्यात थोडासा एक इतिहास म्हणजे कुठचा माहिती आहे का? हिरकणी कवळ रायगडचं म्हटल्यानंतर आता कोजागिरी पुण्य उद्या येणार. त्या कोजागिरी गेला ती बाई दूध घेऊन वरती गेली. दूध घेऊन गेले, सूर्य मावळला, दरवाजे बंद झाले. आता किल्ल्याचे दरवाजे बंद होतात म्हटलं, दरवाजे बंद झाले. ती महाराजांकडे जाऊन बोलले, मला खाली जायचं नाही म्हणले, आमच्या नियमाप्रमाणे नाही जाणार. त्याप्रमाणे ते म्हटले ठीक आहे. पण तिला तर काय होत होतं, आईला काय वाटलं, दूध नाही, चला जीव गेला तरी हरकत नाही पण बाळाकडे जायचं. म्हणून महाराजांनी सुद्धा सकाळी तिला 4 माणसं पाठवली, खाली तिला शोधून आणली की ती कुठे आहे, ती बाई शोधून घेऊन या. आणि तिला काय सांगितलं, तू घाबरू नको, तुला आम्ही काही म्हणणार नाही, पण तू माझ्यापेक्षा सूर निघालीस. बाळासाठी तू प्राणपणाला लावलास आणि आम्ही धर्मासाठी प्राणपणाला लावला, म्हणून तुला सूरपणा, म्हणून तुला छत्री निजामपूर गाव तिथे बक्षीस दिले गेले. आणि त्या पद्धतीने हे महाराजांनी राज्य केलेले, त्या राज्यात आता आपण उभे आहे. आणि त्याच राज्याप्रमाणे आता मी माझ्या ताकदीप्रमाणे किंवा माझ्या बुद्धीप्रमाणे मी शिक्षक नाही. म्हणतात ना, बिन अंगठेवाला माधूर, अजून कुठेही अजून पडलो नाही आणि पाडली नाही तिने. का तर सेवा करून मेवा खातं. तिचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावे असे सगळ्या लोकांना आपली विनंती. जय महाराष्ट्र, जय शिव. म्हणून चमके शोभाची तलवार, चमके शोभाची तलवार, घेऊन छातीवरती वार, चमके शोभा. अशा तऱ्हेने महाराजांनी राज्य लढवलं, अशा तऱ्हेने त्याने राज्य घडवलं आणि त्या राज्यामध्ये आज आपण सगळे त्याप्रमाणे म्हणून हे जे आहे. म्हणून महाराजांनी आणखी दुसरी गोष्ट, 4 खंडात बहुवीर त्यात रणशूर सर्व उडत्रे शिवाजी झाले. म्हणून हा धर्म आपला राहिला गेला, नाही ते हा धर्माला आज कुठेही जागा राहिली नसते. आता ते खालची कबर आहे, आता सांगायचं मी थोडंसं, त्या कबरीमध्ये महाराजांनी एवढीशी बांधली. आता तुम्ही तिथे काय चालले, एवढीशी बांधली. त्यावेळेला काय गव्हर्नमेंट नव्हतं, पण आता गव्हर्नमेंट आली, खाती आली, कोण कसा म्हणतोय कोण कसा. पण लिलिंग एक बोट आहे, महापौर आपले पुण्यातले, त्यांनी काय केलं, आता असं उत्सव करतोय, तिथे काही लोकांनी एखाद्या शिबिरात टाकलं, हे आमच्यावर हल्ला करायला आहे म्हणून ते बांधकाम केलं. पण त्यावेळेला त्याने विचारलं की हे बांधकाम एवढं होतं आणि हे एवढं कसं झालं, किती पैसे, म्हणजे व्यवहार जे म्हणतात ते आम्ही तसं काही नाही. मग परवानगी दिली कोणी, त्या बांधायला परवानगी दिली कोणी. आज तुम्ही मंत्री झाले, मंत्र्याने दिली म्हणजे असा अर्थ नाही, पण त्या काळात ते नव्हतं. पण तिथे काहीतरी लाच खाल्ल्याशिवाय ते काम होईल का, मला एवढं सांगा. ते मी खडखडीत का सांगतो, आता जरी कोणी म्हटलं याला उडवा तरी काय मला फरक नाही, पण सत्य ही आपली वाट. मग महाराजांनी एवढं केलं. आता तिथे मुजावर आहे, त्याला 2 खंडी तेल, 1 मण तेल आणि 2 खंडी भात, हे का दिलं गेलं की त्याची सेवा तू करायची, त्याला नमाज तू पाडायचा. तू सुद्धा सूर का मांडला गेला, तर तिथून तो विडा उचलून आला. पहिला शाहिस्ते खान आला, त्याचे बोट पुण्यामध्ये तोडले गेले आणि ह्याने विडा उचलला आणि विडा उचलून इथे आला. म्हणून पंढरपूर तुळजापूर उद्ध्वस्त करीत आला. म्हणून महाराजांनी सांगितलं, वाईला सुद्धा त्याने हे केलं. पण वाईलांना सांगितलं, आम्ही आहे गडावर, तुम्ही गडाच्या पायथ्याशी या, ती भेटी जा. तिला काय म्हणतात, झुंजार माची, समजलं ना, झुंज खेळायची. तर कुठे 2 हात खाली, आता तिथे खाली एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये आपले असे मावळे लोक लपवले होते की वरती त्याला चढून द्यायचा नाही. आणि जे गेट बनवलाय, जसा 52 खिंडीमध्ये एकटा मुरारबाजी लढला, तसा तिथे एकटा माणूस लढू शकतो. अशा तऱ्हेने धक्का मारला की तो खाली गेला पाहिजे. अशा तऱ्हेने महाराजांचं हे राष्ट्र, या राष्ट्रामध्ये आता आपण आलेले आहे. त्या राष्ट्रामध्ये आपण काय जे घडणार आहे, आता माझ्यापेक्षा लोक मोठी मोठी आहेत, या दृष्टीकोनातून तुम्हाला मी सुनत नाही. ज्याला ताकद मिळेल त्याने आपलं जय भवानी आणि जय शिवाजी, आधी माया शक्ती तिच्यापाशी आहे, बोलावे त्याचे आलावे, वंदावी त्याचे पावले, बोलले चालले सगळ्यांनी. म्हणून तिथे मी सुद्धा धर्मवीर संभाषेमध्ये नाटकामध्ये मी काम केलेलं माणूस आहे. महाराजांचा अवतार मला थोडासा
क्षणभर दिलेलं आहे, मला ते सहन होत नाही. आता तिथे बोट दिसले तुम्हाला, तिथे बोर्ड लिहिलं आहे, एवढे काय सगळं डोळे आंधळे झालेत का? हे पवित्र जागा आहे. म्हणून मला भाषा म्हटलं ना, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. त्या पवित्राचं आपण जर रक्षण केलं तरच ती जागा राहणार आहे. वाटत तिकडे जेव्हा आपण वाटत तिकडे फिरतो तिथे नाही, ही आई आहे. आईपाशी जाते वेळी कसं केलं पाहिजे, कसं म्हणलं पाहिजे ते केलं पाहिजे. अशा तऱ्हेचा आपला महाराष्ट्र. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आज आपण सगळ्यांनी असे एकत्र येऊ, सगळं जर मिळवलं तर आणि आपण याच्यापेक्षा मोठो. पण हा 32 मानाचा कळस आहे का किती मानाचा हे सांगू शकत नाही. पण त्यावेळेला त्यांच्या राज्यामध्ये सिंहासन त्यांचं 32 म्हण होतं. मग देवाला त्याच्यापेक्षा एक म्हण जास्त असं म्हणजे त्या काळातलं हे सगळं मंदिर त्या काळातलं आहे की पालखी फिरण्याची जागा आहे. आता नवरात्र आहे, पालखी फिरणार, हे जाणार पालखी तिथून खाली जाणार, तिथे माळ येते, तिथे सोनं लुटणार, सोनं ठेवून विजयादशमी म्हणतात. आणि त्यावेळेला जिंकून आल्याच्या नंतर मग आपली यात्रा संपली जाते नवरात्रामध्ये. काका एक प्रश्न आहे, ही गंडकीची जी मूर्ती आणली त्या सरदाराचं नाव काय आपल्या? संभाजी नाईक पानसरे. पानसरे म्हणून आपल्याला पदे दिले आहेत. पदं दिलेत म्हणजे कशी दिली? मूळ आडनाव आणि पदवी आहेत आपली. मूळ आडनाव आपलं काय? आपलं सोनवणे. राहू पिंपळगाव, जुन्नर. आपल्याला म्हणून जुन्नरकर म्हटलं जातं पहिले. मग तेच सांगतो काय की राहूचे आपण तसं म्हणजे आता तिकडे तिकडे पांगले, तिकडे तिकडे गेले, तिकडे तिकडे गेले. जुन्नरला जो आपला पहिला वंशज आला त्याचं नाव सांगता येईल का? जुन्नरला जो आपला पहिला वंशज होता त्याचं नाव काय? नाही ते एवढं आता हे बघा, असं तुम्ही आता जर विचारलं तर इतका कोण शिरतो. आता तुम्ही इथे आलात, आता पहिल्या मुळापासून पोळापर्यंत जर आपण म्हटलं तर तेवढं शोधायला आपल्याला फार टाइम लागेल. आणि तो रेकॉर्ड जर पाहिजे असेल तर पुण्यामध्ये मिळतात असं म्हणतात. बरोबर ना? संग्रह आहे, संग्रहामधून तुमचा वंशज पिढीचं इथे हवालदार, फडणीस, पुराणिक, पुजारी असे सगळ्यांचे सनद तिथे पडलेले आहे. मंबाजी बिन गोमाजी पानसरे. संभाजी नाईक पानसरे. पाण्यातून काढलं म्हणून पानसरे. पाण्यात सुरू मारून मूर्ती शिळा बाहेर काढली, पाणी सर करून, म्हणून पानसरे हा किताब दिला गेला. पानसरे आडनाव नाही आपलं, नव्हतं. सोनवणे आपलं आडनाव. आपलं सोनवणे. त्यापूर्वी आपल्याला जुन्नरकर म्हटलं त्यांनी सांगितलं ना, तुमचं सोनं म्हणतात तुम्ही, तुमचं सोनं कथाला लावायचंय. मला सोनाराकडे जायचंय, कथाला लावायचंय. ही एवढी माणसं घेऊन तिथपर्यंत जायचं आणि त्या नदीवर जाऊन 3 नदीचा संगम आहे, त्या संगमावर उडी मारायचे, दगड मिळेल तो पालखी घालायचं. आणि त्यावेळेला म्हातारा बसवला होता तिथे स्वतः पालखी अडवली गेली. अडवली गेली का? आणि म्हातारा होता गेला कुठे? आम्ही म्हटले झाला तिथेच ठेवला, पण ती शिळा झोपवली. आणि महाराज त्यावेळेला दुःख सांगायला दाखवलं आम्हाला. असं त्याने हे केलं, ती शिळा राजगडवरती आणली, जिजामातेच्या सामने घडवली. समजलं ना? आणि जिजामातेची घडवून ती मूर्ती तयार झाली. अफजल खानच्या भेटीला इथे आणून ठेवली गेली होती, स्थापना केली नाही. या देवीची स्थापना 1661 ला स्थापना केली गेली आहे. 350 वर्षाचा ही मूर्ती. आता तुम्ही म्हणा अफजल खानाच्या वधानंतर, अफजल खानला मारल्याच्या नंतर म्हणून त्याने प्रार्थना काय केली होती? त्यावेळी म्हणलं ना, मला जिवंत राहिलो तरच मी तुझी स्थापना, मेले होता स्थापना नाही. पण तिने दृष्टांत दिला होता आणि दृष्टांत देऊन महाराजांना. आणि आता महाराजांची पहिली शपथ कुठे आहे? तर रोहिडा. स्वराज्याची शपथ त्याने तिथे घेतली. पहिला किल्ला जो घेतला तो कोंढाणा. तानाजी मालुसरे 80 वर्षाचा म्हातारा, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग साहेबाचं. महाराज तुम्ही येऊ नका, आम्ही जातो. म्हणून गड आला, आपण सोम गेला म्हणून सोम काढायचा. म्हणून सांगतो की काही गोष्टी त्याने लढवल्या, घडवल्या. म्हणून तानाजी मालुसरे सुद्धा साधा माणूस नव्हता, 80 वर्षाचा म्हातारा. पण उमरटराव इथे आहे, इथे आहे, त्याचा हे झालं. म्हणून धन्य शिवाजी, धन्य ते तानाजी, प्रेमे हाजी, शिवगडाचा पोवाडा गाजी, करून धडाडी उडी घातली तोरण किल्ल्यावर आणि स्ट्राईक करून टाकले मोगल. गड आला पण शिव गेला म्हणून त्याला शिवगड नव्हता. अशा तऱ्हेचा हा महाराष्ट्रातला आपला विषय. आणि ह्या तऱ्हेने आपल्यापासून आईने बुद्धी दिली. तुम्ही समजा आपला आहे समाजामध्ये 2 गोष्टी बोललो. आम्हाला हे ऐकायचं होतं, आम्हाला तुम्हाला बोलतं करायचं होतं. बोलतं करायचं म्हणजे मी बोलणार आणि कुठेही गेलं तर मी नाचणार. हा आमचा मुलगा पहिला तुमच्याकडे आला होता. आता असंच मी गाईडचा धंदा करतोय. आता गाईड मध्ये काहीतरी आपल्याला पाहिजे. आला असा भेटला, त्याला आपल्या घरी नेलं, चहा पाणी आपलं म्हणजे आज
व्यवस्थापक म्हणजे आता ही जी आपली प्रत्येक घरातली बाबाजीची एक एक मोड्या म्हणून महाराज हे समधर्माचे होते. कुठच्या धर्मात त्यांनी मोठं लहान मांडलं गेलं नाही. समधर्माने त्याने राखलं गेलं आणि त्या धर्माप्रमाणेच आता आपण आहे. जरी कुठचाही माणूस आला आपल्या कुठे आला या आपण बसा, आपण कुठून आलात, कशासाठी आला, ही आपली चौकशी आहे आणि ह्या चौकशी करता आपल्याला तो मान दिलेला आहे की समजलं ना की कुठचाही माणूस आला असं नाही जाऊ द्या आणि जाऊ द्या पण ती काय म्हणते हा माणूस तुझ्यापासून येऊन तू त्याला फेटाळते मग ते तसं तुला जमणार नाही. मग ते सांगू शकत नाही, मग ते बोलू शकत नाही, बोलते ती नाही. पण आता तिला एवढं माहिती आहे की हा समाज इथे आला, आपला माणूस इथे उभा आहे, जे काय बोलायचं असेल ते सत्य बोलायचं. हा सत्य बोललं तर तिथं मन मे गंगा तो काटमट मनामध्ये ते भरलं पाहिजे, मनामध्ये ते रुतलं पाहिजे. तर ते गोष्टी इथे घडल्या जातात आणि ज्याने नाही घडवलं. आता काल सुद्धा रात्री शिरवळची एक बाई आहे, तिला असंच कोणी सांगितलं आमच्या इकडे तिकडे. आता मी इथं बसलो होतो. आता त्या गर्दीत आपण कशाला जायचं, आज करणारी आज करतायत आपण कशाला असतं. आल्यानंतर ते 3:30च्या पासून माझ्यापाशी आली. आल्यानंतर म्हटलं तिथे सोनाला हा मी तर मी तिथे नळावर बसलो. तिथे 8 10 मिनिटं बसणार, तिथे सगळ्याचा विचार घेणार आणि नंतर कुठे जाणार. पण इकडे मशाल आहे, इकडे झेंडा आहे, समजलं. आम्ही मंदिरात आहे, रात्रीची मशाल लावली तर आम्ही वरती किल्ल्यात आहे. ह्या त्यावेळेच्या खूण आहेत अशा पद्धतीने आपलं तिथं बसलो. त्या चौकडवाने सांगितले बघा इथे बसलो. आल्यानंतर तिने विचारत पोस्ट केलं. विषय पोस्ट केल्यानंतर मग आता ते म्हणले मला जायचं. ते म्हणले मला काहीतरी अडचणी येतात म्हणून. अडचण कसली येते आता हा म्हणतोय आता तो हा हे आहे ते सगळे एकत्रच आहेत. आता आपण ज्या बैठकीत जे बसलो एक विचाराने बसलोय का अनेक विचाराने बसलोय, मनामध्ये ते आणायचं नाही. कुणी काही केलं करत नाही. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही तिला पाय धरत नाहीत तोपर्यंत तुम्हाला जागा मिळत नाही. अशा तऱ्हेचा हा आपला भाग आहे, अशा तऱ्हेचं आपलं हे राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये कोणीही दुश्मनी मानायची नसती आणि मानायची नाही असे विचार तिचे आहेत. सगळे जे आहेत मिळून या संत जन करू देवाशी भांडण. आता पांडुरंगाने सुद्धा आता तुम्हाला इतिहास तो बी थोडा सांगायला तिथे आहे. पांडुरंगाने पंढरपुरामध्ये महाराज होते. महाराज पंढरपुरामध्ये असताना हे सगळे हल्ले चाललेले. पांडुरंगाने काय केलं, आपला अवतार बदली केला. कोंबडी टाकली पाठी, हातात घेतली काठी आणि कधी जोहार मायबाप जोहार. काय पाहिजे तुम्हाला, महाराज पाहिजे. महाराज गडावर आहे, महाराज तर तिथे आहे गडावर आहे. तर त्यांना लागतं काय, चिठ्ठी काढली फेकून दिली. आता तुम्ही अभंग म्हटलंय ना, करी जोहार दरबारात झाला महार पंढरी, खळखळा ओ दिल्या मोहरा चमकल्या नजरा, शहा घाली बोट तोंडात. अरे हा म्हातारा एवढा दाखवतो तिथे काय असेल म्हणून त्याने ते सैन्य वाईला आणलं होतं. आणि त्याप्रमाणे आज जे आपलं राष्ट्र चाललेलं आहे की अजून तिरी जरी म्हटलं तर तिच्यापुढे सगळं काय आहे मावते ते देव. असं हा आपला इतिहास आहे. आता या इतिहासात जसं आपण जर बसलो तर आपल्याला बराचसा टाइम जाईल. सगळे लोक येणार म्हणणं हे कोण काय इथे सगळे जमवले तरी आता मी सांगेन माझी माणसं आलेली आहेत, आईचं दर्शन घेणार आहेत. आमच्या पूर्वजांनी काय केलं त्याचा इतिहास त्यांनी पाहिजे होता, ते माझ्यापाशी होता, ते मी त्यांच्यापाशी ठेवलंय. तुम्हाला काय करायचं असेल ते करू शकता. म्हणून आता महाराज आता आले तर आता महाराजा मुद्रा करणार. आता सगळं देख आता सगळे लोक महाराजांच्यावर आपण जाऊ. आपण तेवढं जायला काय हरकत नाही. पाठीकडून जरी गेलो पुढून जरी गेलो तरी आज मी त्यांच्या पाठीवर आहे. आई म्हणणार किती लोक आहेत त्यांच्या पाठीवर, हजारो लोक त्यांच्या पाठीवर आणि हजारो लोक पाठीवर असल्यानंतर समाज. म्हणून आता यशवंतराव चव्हाण थोडक्यात सांगायचं मुख्यमंत्री झाले, इथे आले, देवीला नवस केला. महाराजांना जशी प्रसन्न झालीच तशी मला प्रसन्न झाली तर मी तुला 10 तोळेचा हात केला. आता महाराजांचा का केला की महाराजांचा वाडा ब्रिटिश लोकांनी तोडला गेला, त्या जागेवर हा पुतळा बसवला. हा पुतळा आणण्याकरता म्हणून 4 किलोमीटर रोड बनवला आणि तो पुतळा आहे 450 मन वजनाचा पुतळा आहे, ब्रांज.
पंडित नेहरूचे आले होते. पंडित नेहरू सुद्धा बोलले की शिवाजी महाराज हा दरोडेखोर, बंडखोर, लुटारू. पण त्यांना सुद्धा इथे माफी मागते वेळी इथे किल्लेदार कुठे आहेत? मी त्यावेळेला मुंबईला होतो. मुंबई महाराष्ट्राची चळवळ चालू होती आणि त्या चळवळीमध्ये मला वरती येऊन दिलं नाही. तिथून एक फोन केला की आता एक माणूस त्याला पाठवायचं. आमची झडती घेतली. झडती घेऊन आता तुम्हाला हा इतिहास म्हणून नाही सांगत, पण तिची पॉवर होती. आता एवढा पोलीस बंदोबस्त, एवढं हे सगळं काय, आणि एवढा बंदोबस्त मला एकटा सोडला म्हणजे हे काय? आधी मायाशा शक्तीचे सगळे प्रयोग आहे. शक्ती ठेवली तर शक्ती वाढेल, शक्ती नाही ठेवली शक्ती मिळणार. अशा तऱ्हेने आपलं, आणि ह्या तऱ्हेने आता कसं, आता रात्रीचे कार्यक्रम असतो. बाबासाहेब पुरंदरेंनी तिथे कार्यक्रम केला. तिथे सुद्धा ठाकरेंकडे मूर्ती होती. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे थोडंसं, तर ते म्हटले आमच्याकडे तुम्ही काम करायचं, भाडं तुम्ही करा. आम्ही सांगितलं आमचे जोपर्यंत किती आहे तोपर्यंत आम्ही कोणाचे गुलाम नाही. आमची आई आहे, आई पैसे आम्ही राहतो. म्हणून जिंको किंवा मरो हे जे म्हटलं, आई जोपर्यंत आम्हाला जिंकायचं आहे तर आमची आई आहे तोपर्यंत आम्ही दुसरीकडे जाणार नाही. समजलं? म्हणून आता मुंबई पुन्हा सगळं मी तसे सगळे गाजवून आलेलो आहे. गाजवून म्हणजे तसा आपण कुठे कमी पडून नाही, तुम्ही पाडला नाही मला. मेळा मुसळाने आपण हे माणसाचं कसं असतं, साधा आणि सोपा माणूस. तर त्यावेळी तर सांगू नये, आमची एवढी हाफ आहे, एक पांढरा शर्ट आणि ना खाकी पॅन्ट. तर अशा तऱ्हेचा मी माणूस आहे. माझं स्वामी हवा म्हणून नाही करत, पण जे आपला देश आहे तसा वेश राहिला पाहिजे. तर देश तसा वेश नाही तर उरपाटं लुगडं नाही. आता तुम्ही उरपाटं जर म्हटलं तर माझं शस्त्र आहे, पण त्या शस्त्रामध्ये तुम्ही जर भेटलात चुकणार नाही. म्हणजे असं आता ह्या काही गोष्टी मला तुमच्या पुढे ठेवण्यात काय आहे नसतं असं म्हणतो. पण मी आपलं का ठेवले? आपली घरातली माणसं लढलं काय आणि घडलं काय आता इतिहास ऐकल्यानंतरच माणसाला सांगतो. म्हणून आता एवढ्या लोकांना तुम्ही ऐकलं, शांततेने ऐकलं, सगळ्या लोकांना वाटलं की अजून हा म्हणून हे स्टेज आहे आमचं नाटक करायचं. म्हणून त्या धर्मवीर संभाजी नाटकामध्ये बाल शिवाजी आणि हे पंडित आहे ते धर्मवीर संभाजी. त्या नाटकामध्ये आम्हाला महाराजांचे पोच दिलेले आहे बसायची, आणि औरंगजेब हे ते सगळे. पण त्याच्यामध्ये आता त्याने माझ्यापाशी एवढंच दिलं, पण त्यातला माझा केवढं उगवलं पाहिजे. आता एवढं मी बोललो मग काहीतरी उगवलं कुठंतरी, नाही तर काय उगवणार. जय महाराष्ट्र. आता बस.